जय भैरवनाथ महाराज की जय. आता काय सांगितलं कबीर, मागे सांगितलं नानक, आता काय संत सेना महाराज. बघा, संत सेना महाराजांचे वडील कोण होते? विठ्ठलाचे भक्त होते. आणि मग आपले जे विठ्ठलपंत आहे ना, आळंदीचे ज्ञानेश्वर स्वपन काका यांचे वडील, आणि दोघांची मैत्री होती. आणि मग माझ्याही पोटी असे सत्पुत्र जन्माला यावा असा सेना महाराजांच्या वडिलांचा आग्रह होता. आणि बेदरचा बादशाह आणि याची दाढी करायचं काम कोणाकडं होतं? सेना महाराजांकडं होतं. आणि मग एक दिवस आड गेला का जाऊन त्याची दाढी करायची. आता राजाची राहायचा नित्यनेम काय होता? सेना महाराजांचा सकाळचे उठणार, देवपूजा करणार, आणि देवपूजा केल्यानंतर आणि मग राजाची दाढी करायला जायची. एक दिवस काय झालं, राजाला दाढी करायची होती. राजा काय म्हण, उसको बुलाव, उसको बुलाव, उसको बुलाव. आणि मग प्रधान गेला आणि सेना महाराजांना सांगितलं का राजांना दाढी करायला बोललो. आता सेना महाराजांचं काय झालं होतं, सेना महाराज काय करायचे, वारी दिंडीमध्ये वारकऱ्यांच्या दाढ्या करायचे आणि वारकऱ्यांचं काम करायला गेली होती. आणि इकडे राजाचा निरोप आला, तर त्याने सांगितलं बुवा आता मी वारकऱ्यांचं काम केलं का मग मी येतो म्हण. आणि मग इकडे याने काय सांगितलं, त्याला लगेच आता राजा येतो, राजाच्या मनासारखं काम नाही झालं का त्याला राग येतो. आणि सेना महाराजांना द्या लगेच फाशी द्या. आणि इकडं भगवंताला कळलं, भगवंताने काय केलं, न्हाव्याचं रूप घेतलं आणि मग राजाची दाढी करायला गेला. बघा, त्या राजाच्या अंगामध्ये 10 होता, त्या शरीराची आग होती, त्याला आजार होता. आणि जेव्हा भगवंताच्या स्पर्श त्याच्या अंगाला झाला, त्याच्या अंगाचा 10 कमी झाला. आणि मग त्याला जो आरसा आहे ना, त्या आरशामध्ये काय दिसू लागलं, भगवंताचं चतुर्भुज रूप दिसू लागलं. आणि दाढी करून आणि त्याला त्यांनी ते पूर्वी काय होतं, सोन्याच्या मोहऱ्या होत्या त्या दिल्या आणि तो गेला. थोड्या वेळानं सेना महाराज त्या वारकऱ्यांच्या दाढ्या करून आणि आला. महाराज कृपा करा, मला टाईम झाला, मी वारकऱ्यांचं काम करायला गेलो होतो. आता नाही म्हणून, अरे तू माझी दाढी करून गेला आणि तू जे मला मागा रूप दाखवलं आरशामध्ये ते मला दाखव. मग सेना महाराजांनी विचार केला, भगवंता अरे माझ्याकरता तू काय केलं, न्हाव्याचं रूप घेतलं. बघा, भगवंतानी न्हाव्याचं रूप घ्यावं लागलं. आणि आज आपल्या, मी सुद्धा न्हावी समाजाचा आहे आणि न्हावी आहे, बागायतदार आहे, आयुर्वेद डॉक्टर आहे, ज्योतिष भविष्यकार आहे. आणि बघा, पूर्वी न्हावी जो आहेत ना, हे न्हावी काय करायचे, जे लढाई झाल्यानंतर नाक तुटायचं, पाय तुटायचे आणि ते जोडण्याचं काम, सर्जरी करायचं काम न्हावी करत होते. आणि इंग्रजांनी जेव्हा संशोधन केलं, 90% न्हावी होते सर्जर. आजही आपल्या भारतामध्ये 25% डॉक्टर न्हावी. न्हाव्यांचे आजपर्यंत अनेक पद आहे. सम्राट अशोक तो न्हावीच होता. आज न्हावी प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य मानले गेलेले आहेत आणि आजही आहेत. हे डॉक्टरचं काम न्हावीच करायचे. आणि अशा भगवंतांना त्या न्हाव्याचं काम केलं. असा सेना महाराज होता आणि तो नाव अमर करून गेला. अशा सेना महाराजाचे आपण वंशज आहे. जय भैरवनाथ महाराज की जय. हा.